जसं मी उद्योजक होणारच या प्लॅटफॉर्मवरती सूत्रसंचनाचा माझ्या शुभारंभाची कारकीर्द मी गाजवली, अगदी त्याच पद्धतीनं अर्थसंकेतनं सुद्धा मला एक आगळी ओळख प्राप्त झाली. मित्रहो, याच अर्थसंकेतनं अनेक उद्योजकीय पुरस्कार लघु, मध्य आणि मोठ्या उद्योगांना देऊन त्यांचा सन्मान केला. आणि म्हणून पंढरीच्या या विठुर कुमारीला म्हणजेच डॉक्टर अमित बागवे आणि रचना बागवे या विठुर कुमारीला सगळेच जण ओळखतात. सो मी सन्मानपूर्वक विनंती करेन डॉक्टर अमित बागवे यांना की त्यांनी मंचावर येऊन आणि आपल्या सगळ्यांना संबोधित करावं. जरा जोरदार टाळ्या डॉक्टर अमित बागवे. नमस्कार. खूप खूप धन्यवाद किरण. तुमच्यापेक्षा तुमच्याकडच्या पैशाला किंमत असते, त्याला मान सन्मान असतो असं मी नाही म्हणत आहे. 2 दिवसापूर्वीच एक कार्यक्रम झाला होता, तिथे 1000 करोडची संपत्ती आहे. त्या व्यक्तीचे उद्गार आहेत काय की तुमच्यापेक्षा तुमच्याकडे असणाऱ्या संपत्तीला सन्मान असतो, मान असतो. आणि आज तुम्ही किती जण तिरुपतीला गेले, त्याला हात जोडला गेले. आणि तिरुपती नंतर आपण पुढे जातो, महाराष्ट्राला जातो, कोल्हापूरला. तर तुमच्या सगळ्यांचं एक नशीब चांगलं आहे की तुम्हाला आज या लक्ष्मीचं निवासन असलेल्या बीएससी मध्ये यायची संधी मिळाली. त्यासाठी निलेश मोरे आणि त्याच्या संपूर्ण टीमला एका जोरदार टाळ्यांनी आपण म्हटलं होतं काय लक्ष्मीचं स्थान आहे इथे, लक्ष्मी राहते, हा लक्ष्मीचा वास होतो इकडे. जेवढे लक्ष्मीपती आहेत, मग रतन टाटा असो, अंबानी असो, बिर्ला असो, ते सगळे लक्ष्मीपती घडवण्याचं काम गेले 175 वर्षाच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने केलेले आहे. तुमच्याकडे किती जणांना लक्ष्मीपती व्हायचं आहे? क्या बात आहे. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. कारण ह्या 2 व्यक्तींनी आपल्याला स्वाभिमान शिकवला. यांच्याबद्दल आपल्याला जर माहिती नसेल तर अभ्यास करावा लागेल. पिक्चर बघून इतिहास समजत नाही, पिक्चर बघून फक्त आपल्याला इतिहासाची तोंड ओळख होते. तर तुम्हाला ह्या 2 मीटिंगमध्ये जास्त अभ्यास करावा लागेल, कारण त्यांनी आपल्याला जे दाखवलं आणि शिकवलं त्यामुळे आज आपण इथे जमू शकलो आहोत. अजून आज आपण काय साजरा करतोय इकडे? मराठी भाषा दिवसानिमित्त आपण आज हा कार्यक्रम करतोय. आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटला पाहिजे की मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा आपल्याला मिळाला. आणि अशीच आपली गोष्ट आहे की गेली 98 वर्ष मराठी भाषेचं साहित्य संमेलन घडतंय. इतर कुठल्याही भाषेबद्दल असं कुठलेही साहित्य संमेलन जगात घडतंय का याची नोंद नाहीये. मराठी भाषेमध्ये घडतंय. आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. किरणने सांगितले की अर्थसंकेत काय? अर्थसंकेत हा मराठीचा पहिला बिझनेस न्यूजपेपर आहे. जसा इकॉनॉमिक टाइम्स येतो तसा मराठीमध्ये मराठी माणसांना शेअर मार्केट, गुंतवणूक, उद्योजकता ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी, बातम्या देण्यासाठी अर्थसंकेतची निर्मिती 12 वर्षापूर्वी झाली. माझं बेसिकली ऍक्च्युअली कॉमर्स क्लासेस होते. शाळेच्या मुलांना 11वी 12वीला सीएला एमबीएला मी शिकवत होतो. पण 11वी 12वीच्या मुलांना जेव्हा शेअर मार्केट हा विषय आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला काहीच येत नाही. मराठी माणसांमध्ये शेअर मार्केटची भरपूर भीती आहे. किती जण शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतात? जर हात वर करा. त्या बाबतीत खूप जण इन्व्हेस्ट करतात. ट्रेडिंग नाही म्हणतात, इन्व्हेस्ट म्हणतात. ट्रेडिंग करणं आणि इन्व्हेस्ट करण्यामध्ये खूप फरक आहे. जे लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करतात ते लॉंग टर्म मध्ये खूप चांगले रिटर्न त्याच्यामध्ये मिळतात. तर माझे क्लासेस होते 11वी 12वी मुलांना जेव्हा शेअर मार्केटचा विषय आला त्यावेळेला मला लक्षात आलं की मला याच्यात काहीच माहिती नाही. म्हणून मी मराठी स्टॉक मार्केट नावाने माझी संस्था चालू केली होती 2010-11 साली. त्यावेळेला लोकांना मराठी शेअर मार्केट समजून सांगायचं का? कारण मराठीमध्ये जी इतर प्रसार माध्यम आहे ती फक्त निगेटिव्ह बातमी शेअर मार्केट बद्दल सांगतात. शेअर मार्केट कोसळलं ही बातमी आली म्हणून समजायची लाखो करोडो रुपये बुडाले. तुम्हाला असं वाटतं का खरंच लाखो करोड रुपये बुडले हवेत गायब होतात? तर तसं नसतं. ते ज्यावेळेला कोणाचं नुकसान होतं त्यावेळेला कोणातरी फायदा होतो. आणि तो ट्रेडिंगचा भाग झाला की जे लोक ट्रेडिंग करतात त्यांचं नुकसान होऊ शकतं, पण तो एखाद्या नुकसाना दुसरा